इचलकरंजी शहरातील विक्रमनगर परिसरातील आर्गेमाळा येथे सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आलेला सुमारे 6 फूट खोल खड्डा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे। ड्रेनेज तुंबल्यामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले असून गाळही जमा झाले आहे। परिणामी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ड्रेनेजच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी खोदलेला खड्डा अद्याप खुलाच असून त्यामध्ये सांडपाणी साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दुर्गंधीमुळे दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे। साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ड्रेनेजचे काम अपूर्ण अवस्थेत सोडल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे। संबंधित विभागाकडून वेळेत काम पूर्ण न झाल्याने तसेच साचलेल्या सांडपाण्याचा निचरा न झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे। यापूर्वीही शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, स्वच्छता आणि अपूर्ण विकास कामांबाबत नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली होती। मात्र त्यानंतरही अशा समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आर्गेमाळा परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने ड्रेनेजमधील चोकअप दूर करून खड्ड्यातील साचलेले सांडपाणी व गाळ हटवावा, परिसरात औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवावी आणि काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। इचलकरंजी शहरातील आर्गेमाळा परिसरामध्ये ड्रेनेज अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि खराब झाल्यामुळे मागच्या शुक्रवारी महिलांनी रस्ता रोको आंदोलन केले होते। या रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर आपल्या नगरपालिकेचे अभियंता शिरोलेकर साहेब या ठिकाणी हजर राहिले आणि जे ड्रेनेज चोकअप झालेत ते नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम चालू झालं। मागच्या शुक्रवारपासून आपण या ठिकाणी बघतोय की काम चालू झालं ते अर्धवट काम आहे। शुक्रवार एक दिवस काम सुरू झालं, त्यानंतर काम बंद पडले। आता जवळजवळ 6 फूट खोल खड्डा या ठिकाणी पाडून JCBच्या साहाय्याने नगरपालिकेचे कर्मचारी गेलेत। त्यानंतर हे ड्रेनेज चोकअप होऊन परत पाणी रोडवर येत आहे आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर पूर्ण डासा आणि दुर्गंधी या ठिकाणी पसरत आहे। या भागातील जे आजूबाजूला जे नागरिक राहतात त्या सगळ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, सगळे आजारी पडलेले आहेत। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आज जर हे काम पूर्ण झालं नाही तर आम्ही पुन्हा रोडवर येऊन रस्ता रोको आंदोलन करून जोपर्यंत ड्रेनेजचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नागरिक या रस्त्यावरून आम्ही हटणार नाही आहे। ड्रेनेजचं पाणी येते ते मसोबा गल्ली नंबर 1, 2, 3, 3.5, 4, 5, सर्वोदय नगर, राजराजेश्वर नगर आणि नहार सायजिंग या पूर्ण विभागाचं ड्रेनेजचं पाणी हे आर्गेमाळ्याला येते। त्यामुळे हे पाणी या ठिकाणी सतत चोकअप होते। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की जे 5-6 गल्लीचं पाणी येते ते मुख्य रस्त्यावरून मेन लाईनला जोडावं आणि इकडचं जे पाणी येतं ड्रेनेजचं ते कट करून घ्यावं। विक्रमनगर दत्त मंदिर समोर ज्या गल्लीत ड्रेनेजचं बिघड झालाय ते कोण व्यवस्थित करत नाही। 4-5 दिवस झाले लोक या डबऱ्यात पडायला, कोणी सुद्धा पुढारी पण घेत नाही। नगरपालिकेला निवडून आल्यात 8 जण या भागात, पण 1 जण प्रशासक येत नाही इकडं। त्या नागरिकांनी काय करायचं, काय मरायचं त्या डबऱ्यातनी पडून, काय डासातनी मरायचं। इकडं तिकडं येतात, औषध मारा म्हणजे भरलेल्या पिपातनी औषध मारून जातात। चाव्याशी पाणी नाही, बोरचं पाणी नाही, काय मरायचं आहे काय माणसाने? काय परत पडलेली पोरं मेली तर जिवंत करून देणार आहे का?